आमदार रोहित पवार हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला आलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीमध्ये भरलेला अर्ज मागे घेण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। सर्वोदय आश्रमामध्ये रोहित पवार हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला आल्याची माहिती आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बारामती पोटनिवडणूक आपण किती प्रतिष्ठेची केलेली आहे आपण पाहतोय। त्या भेटीमध्ये नेमकं काय होत आहे? भेट कधीपासून सुरू आहे? 20 मिनिटांपासून श्रद्धा ही भेट सुरू आहे। सर्वोदय आश्रमामध्ये खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांचं वास्तव्य असतं आणि तिथं थेट आमदार रोहित पवार हे पोहोचलेले आहेत। आज आपल्याला माहिती आहे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या माघारीचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत असणार आहे। जवळपास 56 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत। आत्ताच्या सध्याच्या सद्यस्थितीमध्ये जवळपास 46 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अजूनही आणि काँग्रेसचे आकाश मोरे हे उमेदवार आहेत अधिकृत आपल्याला माहिती आहे। त्यांच्या माघारीसाठी रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। यापूर्वी काल रात्री पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला होता। त्यामुळे काँग्रेसवर एक प्रकारे आता दबाव टाकला जातोय किंवा एक विनंती वजा देखील एक आवाहन केलं जात आहे असं म्हणता येऊ शकतं। त्यामुळे रोहित पवार हे देखील आता तिथं पोहोचले सपकाळांच्या भेटीला। प्रामुख्याने पाहायला लागेल काही तास अवधी शिल्लक आहेत माघारीसाठी। त्यामुळे आज काँग्रेस उमेदवार माघार घेणार की मग माघार नाही घेतली तर मग निवडणूक लागणार हे 3 वाजता स्पष्ट होईल। पण बरोबर आहे, आता ही जी भेट होती या दोघांमध्ये ही बैठक निर्णायक होते का याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद संदीप दिलेल्या ताज्या माहितीबद्दल।